पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीजा, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाजे, देह समर्पिजे देवा भार तो काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी वासर निद्रा बहुभाषण, ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिववीरैचिनुतं शरण्यम्, भृत्यारत्यहं प्रणतपान, भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविंदम, श्री संताची माता चरणा, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी। काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी, नसावी बासर निद्रा बहुभाषण। प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा बाळा एक कमी कर, याच्यावर दण का खाते ते? हरिओम। हां बरं, आता ते याच्यावर रिप्लाय आला का काही कळत नाही त्यात। काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा परमार्थाचं मार्गदर्शन करणारा, नित्य आणि नैमित्तिक परमार्थ कसा करतात याचं मार्गदर्शन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय असा हा आजच्या चिंतनाकरता अभंग निवडला आहे। तुकाराम महाराज या अभंगात असं म्हणतात, जी साधक अवस्था असते, ज्यांना भगवत प्राप्ती व्हावी असं वाटतं,
नरक यातना होऊ नये असं वाटतं, यमाची यमदंड बसू नये असं ज्यांना वाटतं, अधोगती होऊ नये असं वाटतं, भगवत प्राप्ती व्हावी, नरदेहाचं काहीतरी सार्थक व्हावं, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो याचं काहीतरी आपल्याकडून थोडंफार घडावं अशी ज्या माणसाची इच्छा असते त्याला सामान्य जिज्ञासू असं म्हणतात. आणि अशा जिज्ञासूला तुकाराम महाराजांनी परमार्थाचे नियम काय असतात ते नियम प्रतिपादन केले आहेत. महाराज म्हणतात माणसाच्या जीवनात जेवढं जीवन आहे, जेवढा वेळ आहे तेवढं भगवत चिंतनामध्ये त्यांनी त्याचा वेळ घालवावा. भगवत चिंतन करणं हे माणसाच्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा अविभाज्य भाग. चिंतनाशी नलगे वेळ, चिंतन करता विशेष वेळ काढून नियम विधी सकाळ संध्याकाळ दुपार हे शास्त्र विधी तुका म्हणे सोपे, ज्याला कोणता नियम नाही असं भगवंताचं चिंतन करत नामाला वेळ लागतो. बस नामाच्या भानगडी असतात, पूजेच्या भानगडी असतात, ज्ञानाच्या कटकटी असतात, योगाच्या कटकटी असतात. भगवत चिंतन करायला तुमचं तोंड होठसुद्धा न हलवताही भगवंताचं चिंतन करता येतं. आणि अशा चिंतनात काळ घालावं, भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या गुणाचं, भगवंताच्या नामाचं आणि भगवंताच्या लीलेचं चार रूपाने भगवंताच्या चिंतनात शहाण्या माणसाने, जाणत्या माणसाने, वारकरी माणसाने, ज्याला काही आपण माणूस म्हणून जन्माला आलो अशी थोडीफार लाज वाटत असेल त्या माणसाला तुकाराम महाराज म्हणतात त्यांनी त्याच्या आयुष्यातला काहीतरी चिंतनात काळ घालावं. काळ सारावा चिंतने, एकांतवासात राहावं. परमार्थ प्रेमी माणसाला, ज्या माणसाला गोंधळ समाज आवडतो ती माणसं परमार्थाच्या लायक नसतात. माणसं ती परमार्थाच्या लायक नसतात. नेहमी माणसाचा घोळका, बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती. ज्याला परमार्थ ज्याला एकांत आवडतो त्याला परमार्थ आवडतो, ज्याला परमार्थ आवडतो त्याला एकांत आवडतो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, लोकांताचा वास नव्हे. आणि म्हणून जसं काळ सारावा चिंतने आणि काळ सारावा एकांतवासी. एकांतात राहायचं शिका, केव्हा तरी एकटं जायचं, एकटं राहायचं. मग काळ सारावाची एकांतवासी गंगा स्नानी. अजून काय करा, देवाच्या पूजेने संपूर्ण जीवन, जेवढा काळ भगवंताने दिला आयुष्याचा काळ, त्या आयुष्यामध्ये माणसाने भगवंताच्या प्रतिमेची पूजा केलीच पाहिजे. जे वारकरी माणसं म्हणतात त्यांनी भगवंताच्या प्रतिमेचे पूजन केलं पाहिजे. पूजा 3 प्रकारे सांगितली, कायिक, वाचिक, मानसिक. ज्याला जी जमेल त्यांनी ती पूजा करावी, भगवंताची पूजा करावी. प्रदक्षिणा तुळशीच्या आणि नियमाकरता माणसांना तुळशीला पाणी घालणं म्हणजे देवत्रयाला पाणी घालणं. आणि तुळशीच्या प्रदक्षिणा करणं म्हणजे 3 देवाला, सकळ तीर्थाला, सकळ क्षेत्राला प्रदक्षिणा केल्याचं श्रेय प्राप्त होतं. म्हणून चिंतनात काळ घाला, एकांतवासात काळ घाला, देवाच्या पूजेत काळ घाला, तुळशीला पाणी घालण्यात सगळं आयुष्य व्यतीत करा आणि प्रदक्षिणा करण्यात सगळा काळ घाला. हा एक अर्धा नियम झाला. ढोरासारखं खाऊ नका. परमार्थ करणारी माणसं म्हशीसारखं कुठेही उठलं, लग्नातही खातो, दाव्यातही खातो, मातीतलंही खातो, रस्त्यावरचंही खातो, गाड्यावरचंही खातो, कुठलंही खातो. तू काय परमार्थ करायच्या लायकीचा नाहीस. परमार्थ करणाऱ्या माणसाला खाण्याचं, पाण्याचं, पिण्याचं बंधन असतं. सैराटासारखा कुणीकडे सुटला तर ते त्याला काही जमत नाही, त्याला परमार्थ करता येत नाही. अन्नाचे परिणाम, दुष्परिणाम असतात ते 3ऱ्या दिवशी माणसाच्या मनावर होतात. 3ऱ्या दिवशी त्याचं मन बिघडतं. 4थ्या दिवशी तो कामाला लागत होतो माणूस. तुम्ही जेवण पहा, एखाद्या 10व्याचं वर्ष श्राद्धाचं तुम्हाला कशी झोप लागते पहा. त्या दिवशी अन्नाचे परिणाम होतात. आणि मग युक्त, अगदी गीतेमध्ये भगवान सांगतात युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य युक्त स्वप्नावबोधस्य योग भवती दुःखा. तुमचा आहार हा अत्यंत नियमित असतो. काय खावं, काय खाऊ, काय खाऊ नये, आता तर काय बोलायचं काय काम नाही. आता नंतर वेळ सांगते तुम्हाला सांगेल ते. आणि म्हणून ज्याला परमार्थ करायचा त्याने नियमात खा.
खायच्या जागेवर खा, नियमात खा, खायच्या वेळी खा, आणि जे खायचं ते खा, तर पारमार्थ करा. नाही तर पारमार्थापासून तुम्ही कोसं दूर गेले. युक्त आहार आणि युक्त विहार. पारमार्थिक माणसाने कुठं फिरायला जावं, तीर्थयात्रेला जावं, मर्यादित जावं. आयुष्यभर भन 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 कुत्र्यासारखं जर फिरतच राहिला, रोज एक गावाला जर गेला, तर त्याला काही पारमार्थ करता येत नाही. युक्त आहार आणि युक्त विहार. नेम इंद्रियाशी. इंद्रियाला नियम आहेत. खाण्याचे इंद्रियाचे नियम आहेत, फिरण्याचे इंद्रियाचे नियम आहेत, पाहण्याचे इंद्रियाचे नियम आहेत. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार. इंद्रियाला तुमच्या परमार्थाला विकार आडवे येणार नाहीत, तेवढ्याच पुरतं इंद्रियाला भोग देऊन आपल्या जीवनाचा चरितार्थ चालवला पाहिजे. सैराट इंद्रिय कोणीकडे धावतात, म्हणजे कोणीकडे जर इंद्रिय सोडले, ते आमच्या बुवा लोकांना परवानगी, तुम्हाला परवानगी नाही. कीर्तनकारणी काय कीर्तन चालतं, हॉटेलमध्ये चालतं, धाब्यावरही चालतो, रस्त्याच्या गाडीवर असा चहा चालतो, त्याला ते सगळं चालतं. ते नियम इंद्रियाशी सार. तुम्हाला इंद्रियाला नियमन जर करता येत नसेल तर तुम्ही काय परमार्थाचे देवे लावणार आहात. नियम इंद्रियाशी सार नसावे बासर. अतिशय आळस पडला कुत्र्यासारखा जांभळ्या देत नाही चालत महाराज. पहाटेच उठावं लागतं, बांधून घ्यावं लागतं जीवनाला. थंडी आहे, गरम आहे, पाय दुखले, हे नाही चालत. आळस करून चालत नाही. नसावी बासर. निद्रा बहु नसावी आणि भाषण बहु नसावं. नाही त्या चौकात जातो शिष्टपणा करतो, नाही त्याच्या घरात जातो, नाही त्याला बोलून घेतो इकडं, नाही त्याची गप्पा मारतो. परमार्थ करणाऱ्या माणसाने जास्त कामापुरतं बोलावं, कामापुरतं झोपावं, कामापुरतं. इंद्रियाशी नियम याचा अर्थ इंद्रियाला झोपेचाही नियम आहे, खाण्याचाही नियम आहे, फिरण्याचाही नियम आहे. सर्वत्र नियमित करावं लागतं, तर त्याला परमार्थ करता येतो. तुकाराम महाराज म्हणतात युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. सार याचा अर्थ सर्व जीवनाला सारभूत जे योग्य आहे तेवढंच घ्यावं, बाकी टाकून द्यावं. ते नेम इंद्रियाशी सार. नसावी बासर. निद्रा बहु नसावी आणि आळस बहु नसावा, बहु काहीच नसावं. असं जर असेल तर त्यांनी भगवत चिंतनात काळ घालावं महाराज म्हणतात. आणि मग परमार्थ. परमस्य असो अर्था परमार्था. परमार्थ महाधन. हे सगळं कशा करता करायचं, तर हे फक्त परमार्थ घडण्याकरता करायचं. आणि परमार्थ म्हणजे नेमका काय असतो, परमार्थ त्याला परमार्थ महाधन आणि जोडी देवाचे चरण. हे परमार्थातलं धन आहे. नाम धन आहे, ज्ञान धन आहे, पांडुरंग धन आहे. ह्या धनप्राप्तीकरिता हे सर्व वरचे नियम सांगितलेत. आणि हे करत असताना परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. आणि हे जतन होण्याकरता व्हावया जतन. हे उपाय कोणते वर सांगितलेले सगळे उपाय हे सगळे आपल्या लाभाचे उपाय आहेत. आणि हे करत असताना देह समर्पिचे देवा. कुचराई करून चालत नाही. देह समर्पिचे देवा. हे सर्व करत असताना मी करतो, माझ्यामुळे होतं, मला करायचंय नाही, निराभन अभिमान वृत्तीने देह समर्पिचे देवा. भार तो काहीच न घ्यावा. हे सर्व चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते हरिविन. भगवान सगळं करतो, माझ्याकडून करून घेतो, यात माझं कर्तृत्व काही नाही. या पद्धतीने अहंकाराचा कर्तृत्वाचा मत आणि फलाचा रसास्वाद या दोन गोष्टीचा त्याग करून देह समर्पिचे देवा. भार तो काहीच न घ्यावा. आणि मग महाराज म्हणतात तुम्हाला संपूर्ण जना काय तर त्याला म्हणतात स्वानंद, त्याला म्हणतात ब्रह्मानंद, आत्मानंद, असं स्वस्वरूप ज्याला म्हणतात, असा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. तो का म्हणे आनंद, तो का म्हणे आनंद तो का होईल आघवा. आणि तो का म्हणे आनंद. आघवा आनंद होण्याकरता एवढे सगळे नियम जर केले तर तुम्हाला भगवत चरणे मिळतील आणि आनंदही प्राप्त होईल. असा अभंगाचा शब्दशार्थ सांगितला. विठाल विठाल प्रस्तुत चालला अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे. परमपूज्य हरिभक्तपरायण वैकुंठवासी
रामदास महाराज खोडदे बाबा यांच्या समाधी सोहळ्याचा हा कार्यक्रम असतो. सालाबादप्रमाणे कार्यक्रम असतो. सगळे भक्त लोक एकत्र येतात आणि फार मोठ्या उत्साहाने करतात. जे त्याला काय म्हणतो आनंदाचा सोहळा, अशाला उत्सव असं म्हणतात. कोणी वैयक्तिक केला तर त्याला उत्सव नाही होतो, सामुदायिक केला, खूप आनंदाने केला तर त्याला उत्सव असं म्हणतात. आणि तो तुम्ही सालाबादप्रमाणे करता. मी बऱ्याच वेळा आलो आहे, मंदिर होण्याच्या पूर्वी पण आलो आहे, खूप वेळा मंदिर झालेलं आहे आलो. कधी मध्ये येतो, कधी मध्ये काय ते भानगडी येत राहतात, मग नाही येणं होत. हरिभक्तपरायण गणेश महाराज घोडके आळंदीचे महाराज ते मला आग्रह करतात, नाही बाबा तुम्ही एकदा या 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 म्हणतात. ते तिथून थोडं करा, अर्धा तास करा, 1 तास करा. ते सगळं खरं आहे भल्या माणसा. पण एकदा माणूस भूक नाही म्हणतो आणि एकदा बसलो ते का हायगाई करतो का? तो भूक नाही म्हणतो बसलो का हायगाई करतो का? ते तसलंच राहतं. ते गणेश महाराजाला माहितीत माझ्या खोडी त्या. पण चला असो, आता आज काय हरकत नाही. आता मंदिरासारखं ठिकाणी, पवित्र ठिकाणी मृदंगाचारी फार चांगले आहेत, गाणारे त्याच्यापेक्षा चांगले आहेत, ऐकणारे त्याच्यापेक्षा चांगले आहेत. त्यामुळे आता कीर्तन गायला काय हरकत नाही. आणि जरी काही कमी जास्त झालं तर बाबाजी माझ्यासमोर बसले, ते माझं सगळं सांभाळून घेते. विठाल 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 तुकाराम महाराजांनी आपल्याला परमार्थ शिकवला. परमार्थ 2 प्रकारचा आहे. काही परमार्थ नित्य असतो, त्याला नित्य परमार्थ म्हणतात. आणि काही परमार्थ नैमित्तिक असतो. नैमित्तिक निमित्ताने केल्या जाणारा परमार्थ त्याला नैमित्तिक असं म्हणतात. एकादशी करायची म्हणजे कधी करायची? एकादशी दिवशीच करावं लागेल ना. नाही म्हणले आज सुट्टी आहे, आज काय कुठे जा, म्हणजे आजच धरून टाकली एकादशी. आता असं कसं काय जमल पाहिजे माणसं? आजच कसं काय धरतो एकादशी? एकादशीच्या दिवशीच एकादशी धरावी लागते. ती काय तुमच्या म्हणून गोष्ट नाही, त्या दिवशी एकादशी धरावी लागते. आता शिवरात्रीला कनी मला लांब जायचं आहे आणि प्रवास फार आहे, त्यामुळे आजच शिवरात्र धरून टाकतो, असं जमत नाही. शिवरात्रीच्या दिवशी शिवरात्र धरावं लागते, एकादशी दिवशी एकादशी धरावी लागते. आणि मग वारीच्या टायमालाच वारी करावी लागते. ग्रहणाच्या टायमालाच रात्री अपरात्री स्नान करावं लागतं. त्याला कालाचं महत्त्व म्हणतात. निमित्ताने येणारा काल त्याला पर्वकाल म्हणतात. आणि पर्वकालात केल्या जाणारा परमार्थ त्याला नैमित्तिक परमार्थ म्हणतात. समजलं तुम्हाला? त्या निमित्तानं एका श्रीमंताचं लग्न होतं, श्रीमंताच्या पोराचं लग्न होतं. त्याचा जवळचा मित्र होता. ते म्हणलं मित्रा तू आला तर काही लग्न होणार नाही, तू आलंच पाहिजे ना, तू सगळ्याच्यात असतो. पण दुर्दैवाने त्याच्या काहीतरी भानगड झाली, त्याला काय लग्नाला येता आलं नाही. आणि मग 8 दिवसांनी त्याला वाटलं आता मित्राच्या मुलाच्या लग्नाला जाता नाही आलं. आला 8 दिवसांनी आला, पण किलोभर तांदूळ घेऊन आला. लाल करून आणले तांदूळ. 2 नवरा बायको आली होती. काय केले असेल तांदूळ त्यांना भात करायला देते का? नाही, 2 वंजुळे घेतले आणि त्या पोरांना बोललं आणि त्यांच्या दोघाच्या अंग वंजुळभर तांदूळ टाकले. शुभमंगल सावधान. अहो म्हणले काय? म्हणले लग्नाला नाही येता आलं. म्हणले मग आता ते तांदूळ त्यांच्यावर टाकेतो. मारी भल्या माणसा, आता तुला लग्नाला नाही येता आलं म्हणजे यावेळी तांदूळ टाकून त्याचा काय उपयोग आहे? तुला वारीला जाता आलं नाही म्हणजे तुझ्या भलत्या वेळी कसं काय चालणार आहे? भलत्या वेळी जावं, दर्शन करून यावं, ती काय अडचण नाही. ती काय वारी नाही, ती तुमचं दर्शन येते. वारीला जायचं ते वारीच्या वेळीच जावं लागेल. एकादशी त्याच वेळी करावी लागेल. शिवरात्र त्याच वेळी करावी लागेल. याला म्हणतात निमित्ताने नैमित्तिक केल्या जाणारा परमार्थ. समजलं तुम्हाला? नैमित्तिक केल्या जाणार. ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं निमित्ताने आलं बघ सप्ताह, त्यावेळी ते करावं लागेल. ते नैमित्तिक परमार्थ म्हणतात याला. आणि दुसरा परमार्थ आहे त्याला म्हणतात नित्य परमार्थ. त्याला काही सुट्टी नाही. नित्य परमार्थ आहे त्याला सुट्टी नाही. नित्य शब्दाचा अर्थच आहे दिनरजनी. नित्य शब्दाचा अर्थ आहे मराठी भाषेत रोज. जसा मनुष्य जीवन जगत असताना खाणं पिणं स्नान श्वास घेणं लघवी संडासला जाणं हे जसं त्याचा नित्यक्रम असतो तसं परमार्थ आहे त्याला नित्य असं म्हणतात. आणि तो नित्य परमार्थ कोणता करावं ते तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगात सांगितलं. महाराज म्हणतात का काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी. आपले सगळे क्रम करून दिलेत.
माणसाच्या जीवनात नित्यनेम असला पाहिजे. आणि नित्यनेम जर नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही. तुकाराम महाराज म्हणतात नित्यनेम जर नसेल तर त्याला काही माणूस म्हणता येत नाही. जर जीवनात कोणताच नित्यनेम नसेल तर तुकाराम महाराज त्याला पशु म्हणतात. त्याला काय म्हणतात ते पशु. काही नित्यनेमाविन अन्न खाय तोचे श्वान. आणि पुढे वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ त्याचा होय भूमिभार. नेने जातीचा आचार झाला दावेदार भोगवी अघोर पित्रासी. हे माणसाकरता नियम सांगितलेले आहेत. काही नित्यनेम काहीतरी करणं भले माणसा. थोडं उगा थोडं कर. फार काही नाही केलं उगा थोडं कर. काही करायचं ते नित्यनेमाने केलं पाहिजे. तसं माणसाच्या डोक्यात आलं मग तसं जमत नाही. ताबुदापुरता फकीर, जागरणापुरता वाघ्या, आणि वारीपुरता वारकरी, आणि तालमीपुरता कुस्ती पडता कुस्ती करता पैलवान. जमून का ती गोष्ट. हागामा भरला. आईला म्हणलं आई माझं लंगूट कुठे. काय करायचं म्हणजे मला कुस्ती खेळायला जायचं. आईने हे लंगूट काढून गेला कुस्ती हाडकुळा पैलवान. तिथं गेला लागलं जोर काढायला बैठा. लोकांनी काय करतो व्यायाम करतो. गाढवा आधी 6 वर्ष करावं लागतो. इथं कुठं व्यायाम करतो ती. इथं कुठं चालते ती. त्याच्याकरता तेवढंच करून चालत नाही. तसा असा नियमाकरता काय वारीपुरता वारकरी आणि ताबुतापुरता फकीर असतं. त्याला नियमाने करावं लागतं ना. नियमाने परमार्थ केला तरी काहीतरी फल प्राप्त होत असतं. आणि म्हणून तुकाराम काही नित्य नियमाविन काहीतरी कर ना. थोडं तरी कर. 2 माळी जपायचा नियम कर. तुळशीला पाणी घालायचा नियम कर. मंदिरात दर्शन जायचा नियम कर. 5 गोव्या वाचायचा नियम कर. 2 अभंग वाचायचा नियम कर. काहीतरी नियम कर. कुत्र्यासारखं जगू नको. तू माणूस आहेस. कुत्र्यासारखं जर जगला तर तुझ्या ढोंगावरती यमाचे फटके बसल्याशिवाय राहणार नाही. सर्व संत तेच सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात मूर्खा बैल होऊन काय जगतो. अरे माणूस होऊन जग. कुत्र होऊन काय जगतो. माणूस होऊन जग. अन्न खातो तुला अन्न खायचा अधिकार नाही. काहीतरी नित्यनेम. थोडा तरी नित्यनेम. थोडा तुकोबार म्हणत काय फार तुम्ही एवढं करा असं नाही. काहीतरी थोडा. काही नित्यनेमाविन अन्न खाय. काही नित्यनियम केल्याशिवाय त्याला जर अन्न खाल्लं तर त्याला शास्त्र त्याला देश काल देव धर्म हे सर्व शाप देतात त्याला. आणि म्हणून काही अरे पारमार्थिक माणसालाच नियम नाही. माळकरी माणसं फार निर्लज्ज झालेत. कीर्तनकारांनी फार लाजा सोडून दिल्या. त्यांचा तर विशेष नका घेऊ तुम्ही. त्यांचा विशेष नका घेऊ. कीर्तनकार कुठे गेला त्याजवळ देवपूजा असेल त्याच्याकडे काही भानगड असेल. गंध लावायचे पण भानगडी आल्यात. बारीक निरीक्षण करते. लाल लावतात ती माणसं. माझा राग येतोय लोकांना. आला राग तर काय तुम्ही माझं वाकडं करणार. कुठं माझं उन्हात घर बांधणारे निर्लज्ज होते. निदान गंध लावायचं तरी नियम करा ना. कोण परमार्थ या परंपरेत टिकवेल कोण याला. हे गंध लावायचं ठीक आहे. गंध लावायचा नियम करा काय हरकत नाही. 1 माळ जपायचा नियम करा. मंदिराचा नियम कर. काय तुला जे करता येईल. तुकाराम महाराज संत आणि भगवान आमकं तू कर याला काही भुकेलेले नाहीत. मग काय काही कर. पण थोडे परीने रे आविटते घ्यावे खरे. आणि जर तुम्हाला नित्यनेमच करता येत नसेल तर तुम्हाला पशुच्या दावणीला बांधावं लागेल. भगवत प्राप्ती होणे नाही. छोटी करा का मोठी करा काहीतरी नियमावली तयार केली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला देव भेटतो. कोणाला देव भेटतो. माऊली म्हणतात जे नित्यनेमाने काहीतरी करतात त्यांना देव भेटतो. नित्यनेमनामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नेमनामे ते प्राणी दुर्लभ. नित्य नेमनामे ते प्राणी दुर्लभ. नित्य नेमनामे
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. आणि पुढे काय आहे? लक्ष्मी मग देव काय तुमच्या बापान ठेवला का रे? हा मासाडासारखं कोण इकडे वर तोंड करून वागत हा देव इतका रस्त्यावर पडला का? बाजी जुडी फुकट मिळत नाही, बायको फुकट बायको मिळेना तुम्हाला. देव कसा बायको बायको करता लोकांचे आयुष्य गेले 40 वर्षाच्या पुढे गेलेत माणसं, त्यांना बायको मिळाना. मग देव इतका फुकट कस काय मारा? देव मिळाला भल्या माणसं हो तर तुम्हालाच मिळेल. ही सैराट सुटली त्यांचा तर प्रश्नच नाही. देव मिळाला तर वारकऱ्याच मिळू शकतो, देव मिळाला तर माळकऱ्यांनाच मिळू शकतो. त्याच्याकरता संतांचा उपदेश हा आपल्याच करता असतो, साधकाच करता असतो. म्हणून ज्याला भगवत प्राप्ती, थोडी भगवत प्राप्ती म्हणजे देव भेटतो असं नका समजू. तिकडं काय पाहते तरी माणसं अरे मी तुमची पुढे आतडी तोडतोय. इतके विक्षिप्त माणसाकडं कीर्तन ऐकू शकतात काय? भगवान तुमच्याकरता भेटतो याचा अर्थ तुम्हाला येऊन साक्षात दर्शन देतो असं नाही. अनेक रूपाने रोज नित्याने भगवान कोणत्या तरी रूपाने आपल्याला चालतोय काय? तुकाराम महाराज म्हणतात चाली हे शरीर कोणाचे सत्य शरीर चालतंय भगवत साक्षात्कार नाही काय? तुम्ही सकाळी उठताय भगवत साक्षात्कार नाही काय? काय श्वास घेताय भगवत साक्षात्कार नाही काय? जीवनामध्ये आपण खातो ती सगळी व्यवस्था चालली त्याच्याशिवाय तर वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता आणि राहिली आणता भगवत साक्षात्कार याचा अर्थ आपल्याला अनेक रूपाने भगवंत समाधान. आज फार छान वाटलं साक्षात्कारच असतो तो. मुलगी तरुण झाली, पैसा जवळ नाही, न कळता सहजरित्या मुलीचं लग्न पार पडतं. याला काय म्हणणार आहे तुम्ही? गाडी मोडून पडते हा साई सलामत बाजूला उभा राहतो, याला काय म्हणता तुम्ही? किती रूपाने भगवान आपल्याजवळ असतो तो. आणि म्हणून नित्यनेम जर केला तर तू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. काहीतरी करा. महाराज आपल्याला फार नाही भूकेले, काहीतरी करा. थोडा नित्यनेम करा. काही नित्यनेम काय म्हणतात ना, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. एक बिचारी बाई अशी होती, ती खूप पारमार्थिक होती आणि तिच्या नवऱ्याला ती एवढा प्रयत्न करायची, मंदिरात आणायचे, कीर्तनात आणायचे, धुन्या करायची ती, पण तो गठुड्या काही केल्याने तिला वाटायला तयार नाही. तो म्हणायचा तुला जायचं तर जाय, पण मी काही येणार नाही. तो मंदिरात येईना, कीर्तनाला येईना, पोथीला येईना. आता एखादी बाई जर बिचारी जर चांगली असेल तर ती मात्र नादाला लागली तर त्या नवऱ्याचा बदलच करून टाकते. बदलच पण तिनं ठरवलं पाहिजे. ते ठरवलं म्हणजे त्या नवऱ्याला माळच घालते ती महाराज, त्याची दारू सोडते ती. असं आहे, ती नादाला लागली पण लागली तर होते. आता एखादे लई धठेगण असतात, तो भाग द्या सोडून तुम्ही. तिनं ठरवलं नाही आता याच्यात काहीतरी बदल करायचा. मग तो कीर्तनाला काय मंदिरात यायना, काहीच करेना. मग तिने एक बाबा घरी आणायचा ठरवला. तू काही कटकट करू नको, ते बाबा तुला काय पाहिजे त्यांना जीव घाल, काय घाल, त्यांना दक्षिण दे, मी काय म्हणायचं नाही, पण मला काही कटकट सांगू नको. उठला का कोपऱ्यात जाऊन बसायचं. कोणते महाराज झाले का अहो इकडे या, नाही 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 ते आपल्याला अरे नुसतं बोलायला काय करते, नाही नाही तुम्ही संग बोलणं पण लय माफी. आता काय करत त्या माणसाला करावं काय? आता एक महाराज जरा चांगले खट्याळ आले माझ्यासारखे, ते म्हणले इकडे म्हणले, नाही पण इकडे मी येऊ का म्हणले तिकडं. अरे तुला सांगतो ना इकडे. मला काय बाबा पहिलं सांगावं मला त्या परमार्थ काय न सांगायचं. तुला परमार्थ करायला सांगत नाही. तुला 10 रुपयाला आवडते का म्हणलं, मग खुशाल ती म्हणलं काय अडचण नाही. गांजेवड्याला तो गांजा एवढीत असतो, खुशाल गांजेवड काय अडकत नाही आपली. अजून काय नाही म्हणलं, फक्त 10 रुपये पितो, गांजे उडतो, चहा पितो, मोकळ्या मनाने पी म्हणलं. आता मग मी तू सगळं ऐकलं का नाही? ते म्हणलं हा. आता माझं एक ऐक म्हणलं. तू काय रोज उठून गंध लावायचं म्हणला. तिथून तुम्हाला आधी सांगितलं मला ते जमायचं नाही म्हणून. बरं नको सोडून लाव ग. मग तू एक करतो का म्हणले काय? फक्त गंध लावल्याचं तोड पाहून याचं. जरा गप झालं तेव्हा हे जरा जमण्यासारखं आहे का म्हणलं. हे तोंड तर पाहायचं म्हणलं नुसतं, त्याच्यात काय ताण आहे म्हणला. थोडा विचार केला त्याला वाटायचं याला आपल्या दारातच म्हणला एक कुंभार नाना आहे म्हणला. ती वारकरी म्हणलं सपाटून गंध लावतो म्हणला. नुसतं डोळ्यातून डोकायचं ना म्हणायचं. 3 तोंड दाखवलं का लागला कामाला. मग दिवसभर 10 रुपये तर काही कर.
झालं ठरलं तर ठीक आहे. बाबाला वचन दिलं. तो म्हणलं वचन वचन दिलं म्हणला. मी तर कधी बोलत नाही, बोललो तर कधी खोटं बोलत नाही म्हटलं. मग तुम्हाला वचन दिलं, झालं. बाबाचा करार झाला. आपण आता अशी माणसं नियमाला फार पक्की असतात. पेताड माणसं असतात ना, ते जर हुंडरून एकदा परमार्थात आले ना, आपल्या कैक पटीने निष्ठेवान असतात. ते माझ्या अनुभवती कैक पटीने निष्ठेवान असतात. जे काही पाप करून हुंडरून ज्या काळात परमार्थ येतात त्यांना पश्चाताप झालेला असतो. पश्चातापेनं शुद्धता. पश्चातापी माणूस परमार्थ इतका वेगाने करतो आणि फार शुद्ध करतो. आणि मग त्याला वाटलं फक्त तोंडच पाहायचं. मग सकाळी बायकोला झालं, हे बघ आता ही जबाबदारी तुझ्याकडं. रोज मला लवकर उठायचं, आंघोळीला पाणी द्यायचं आणि त्या याचं तोंड पाया लावायचं, ते तुझ्याकडं. ती नक्की म्हणली, मला त्याच्यात अडचणच नाही. सकाळीच उठवायची, ती आंघोळ घालायचे का बस. ते कोंभार मातीला निघाला का ते आपलं गाढो बिडो घ्यायचं सपाटून गद एवढी मोठी माळ बाहेर राहील. ते आपला चालला गाढो हाकेत काही म्हणजे जे अरे राम राम नाना म्हणजे राम राम. याला राम राम नव्हतं म्हणायचा. मग काय करायचं होतं, याने राम राम म्हणण्याकरता इकडं तोंड केलं की काम झालं ना. राम राम म्हणलं, राम राम म्हणलं का चालला. असा क्रम चालला महिनाभर. आणि महिनाभर चालल्यानंतर एक दिवस भानगड झाली, त्याला जरा उठायला उशीर झाला. थोडी जास्त झाली असं काहीतरी असं जाऊ दे, काय करायचं. झोपलं ते. बायको उठ की नाही उठलं ते. आणि उठल्याच्या नंतर मग आंघोळ वगैरे केली आणि पाहिलं तर ते काय दिसं ना. हो नानी म्हणले, नाना कुठे गेले. तुम्ही अहो नियमप्रमाणे गेले माती आणायला. आता आम्हाला मडके करायचे म्हणले. आता पांडुरंगाचं भजन पूजन करीत गेले म्हणते. त्याला वाटलं आता काय कुठं झालं, मला तर चहा प्यायची तर मोठी अडचण आली. मग बायकोला म्हणलं चहा तुम्ही तसं नाही जमायचं म्हणजे, तुम्ही बाबाला वचन दिलं ना, ते गंध लावले तोंड पाहिल्याशिवाय नाही जमायचं म्हणले. ते म्हणलं बरं चालेल. चपला घातली, आपलं अंगात शर्ट घालीत चालला पळत पळत तिकडे टोपी घ्यायचं, अमकं तमकं करीत. आता गाव कुसाला गेलो होतं. पूर्वीच्या काळात त्या गाव कुसाला पांढरी माती राहायची, मोठमोठ्या दरडी राहायच्या. त्या दरडीत अशी माती उकरीत होतं. ते माती उकरतो त्याचं सुदैव मार, त्याला धनाचा हांडा सापडला एवढा. त्याला तसं धनाचा हांडा सापडला, त्यांनी काढला, ते उपरनं काढलं, ते धनाचा हांडा त्याच्यात वाचला. आता त्या गाढवाच्या पाठीवर घालायचा. हे पळत पळतच गेलं, वरून त्या खाली खड्ड्यात डोकलं. याची वरची सावली त्याच्यात पडली त्याच्या अंगावर. आणि ते धनाचा हांडा वाचला आणि त्यांनी वर पाहिला. ते पाहिलं आपल्या दारात शेजारी म्हणून. त्यांनी हे यार थांब थांब. तो नाही नको पाहिलं म्हणला ते माग. तो यार थांब थांब. नाही 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 पाहिलं माझं काम झालं. मग पाहिलं. आता तू पाहिलं पण काय पाहिलं, काय पाहिलं याला कळलं त्याला काय कळणं. त्याने ते धन तिथंच टाकलं, खड्ड्याच्या वर आलं. अरे थांब आले, थांब नको पाहिलं. अरे तू पाय, पण तुला अर्धा वाटत येतो. नको पाहिलं. ते नुसतं म्हणतो नको पाहिलं. आणि होतं थांब. शेवटी धावत ते घरात गेलं, मागून पळत गेलं. ते गेलं त्यात तोंड दाबलं. का बोलू नको म्हणलं कुठं. ते म्हणलं काय झालं. त्याला पाहिलं होतं म्हणलं मी. अरे पण पाहिलं काय. ते म्हणलं तुमचं तोंड. ते म्हणलं का मी रोज तुमचं तोंड पाहतो. बायकोच्या असणार येत म्हणलं, तुमचं तोंड पाहिलं म्हणले आणि मी आता पाहिलं म्हणलं. अरे मूर्खा, मला वाटतं तो ते धन पाहिलं. ते म्हणलं कोणतं. आणि तू वरून डोकलं तेवढं मी का धनाचा हांडा वाचला होता. याला वाटलं गिऱ्हाईक सापडलं गड्या म्हणला. हा मी पाहिलं म्हणला, पण मी का नाही बोललो म्हणला. आता यांनी पाहिलंच नव्हतं ते धन. हा म्हणला पाहिलं. मग ते म्हणला चल म्हणला तुला अर्ध देतो. अर्ध त्याला गठुडं बांधून दिलं आणि घरी आला. आणि घरी आल्यानंतर बायको म्हणली विचार करा, नुसतं तोंड पाहिलं तर एवढं धन मिळालं. जर माळ घालून नामस्मरण केलं तर किती धन मिळेल. अहो घातली माळ त्यांनी पाहता काय तुम्ही. माळ घातली याला नित्य नेम. भगवान कोणत्या तरी रूपाने तुमच्या जवळ येतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नित्य नेम आणि नामिते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. काही नित्य नेम केला तर त्याला भगवान जवळ येतो. नारायण हरी आणि भक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. आणि पुढे काय मग, जर नाही केलं, जर माणसासारखा नाही वागला तर मग माऊली म्हणतात नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. हरिविन जन्म नरकाची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविन जन्म तो नरकाची पैदाना, यमाचा पाहुणा
प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय हरी विराजन नरकाची मैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय हरिविन जन्म नरकचे पै जाना यमाचा पाहुणा. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात भल्या माणसा नित्य काय नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. तुकोबराय सांगतात काही नित्य नेमावीन अन्न खाय तोचे श्वान आणि वाया मनुष्यपण भारत वाही तो वृषभ. तुकोबराय त्याला म्हणतात काही माणसाने जन्मात येऊन दावाच ठोकलाय कशाचा त्याचा होय भूमिभार नेने जातीचा आचार. अरे कोणत्या जातीत जन्मला कोणत्या वंशात जन्मला कोणत्या पंथात पडला तू काय पशु आहे का तू काय कुत्रा आहे का तू काय गाढव आहे. ठरल्याप्रमाणे ब्राह्मण कुळात जन्मतो आणि खाटकाचे धंदे करतो. नेने जातीचा आचार. जातीप्रमाणे माणसाने आचार केला पाहिजे. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. नेने जातीचा आचार. तुकोबराय सांगतात त्याचा होय भूमिभार. आपलं भगवंता वाचून नित्यनेम वाचून काही परमार्थ वाचून जीवन जगणं म्हणजे आपला भूमीला भार आहे. त्याचा होय भूमिभार. नेने जातीचा आचार. आपण ज्या जातीत जन्मलो त्या जातीचा आचार आपल्यावरती जबाबदारी असते आणि म्हणून त्या पद्धतीने आणि काही माणसांनी ठरवलं महाराज मुद्दाम विद्रूप वागायचं मुद्दाम विरुद्ध वागायचं. कोणत्या जातीत जन्मला आणि कोणता धंदा करतो कोणताही कर पण त्यात परमार्थ तरी कर. पण नाही माणसं तेही करीत नाहीत म्हणून नेने जातीचा आचार. झाला दावेदार आणि भोगावी आघोर. जणू काय त्यांनी मक्ताच घेतलाय. त्यांनी एक प्रतिज्ञाच केली काय की आपले इथून मागचे पितर सगळे नरकालाच गेले पाहिजे. अरे एका पुत्राने दुराचार जर केला तर त्याच्या 21 कुळ्या मागच्या 21 वर्ष पुढच्या महाराज जर 42 कुळ्याचा उद्धार होतो तर 42 कुळ्या नरकाला पण जातात महाराज त्यांच्या. तुम्ही ग्रंथ वाचा तुमच्या लक्षात येईल ही गोष्ट. आणि म्हणून मग महाराज म्हणतात झाला दावेदार भोगवी आघोर पितराशी. जर त्यांनी चुकीचं वर्तन केलं परमार्थात नाही परमार्थ नियमाने केलं तर त्याच्या पितराला आघोर याचा अर्थ नरक यातना भोगावी लागते. यांनी काही जणू काय दावेदारच म्हणजे यांनी काय केले जशी काय प्रतिज्ञाच केली. महाराज म्हणतात काही महाभाग असे आहेत अखंड शुभवाणी खरे न बोलणे स्वप्नी आणि पापी तया होनी अनेक नाही दुसरा. माणसं कसे काय माणसासारखे वागत नाहीत याचं मोठं आश्चर्य वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात माणसासारखे माणसं माणसासारखं माणूस माणूस होऊन पण वागत नाहीत याचं मोठं आश्चर्य. आदिकडे महाराज आज तुम्हाला काय सांगावं. अहो कलियुगातली गोष्ट आहे. खरं बोलून कुठं चालतं का. मग खोटंच बोलावं लागतं असं कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे. खोटं बोललं तरीच व्यवहार होतो असं घडतं काय. अरे जो खोटं बोलतो मी देवाची शपथ खरं सांगतो पण काय सांगतो तो काय सांगतो तो खोटं सांग. अरे पण खोटं सांगण्यासुद्धा काय घ्यावं लागते त्याला काय घ्यावं लागलं देवा शपथ मी खरं सांगतो म्हणजे खोटं खोटं खरं करण्याकरता त्याला खरं सांगावं लागते का नाही. मग खरेच सत्याची सत्यन वायो वांती सत्यन तपती सूर्य. हा सत्यशिवाय काहीही चालत नाही. आणि म्हणून माणसांनी आशे पण करावेत. खरं बोलावं नाही बोलायचं तर मौन धरावं आणि तेवढं नाही जमलं तर निदान जाणून तरी खोटं बोलू नाही.
आता ते मोबाईल तर कोणालाही खोटं बोलायला लावतोय. असं आहे ते. इथं त्या आश्रमात माणसं बसलेली असते. नाही हॅलो कुठं आहे तुम्ही? काय नाही, जर इकडे गावाला आलो. कुठं? काय नाही, इकडे आलो जरा पुण्याला गेलो होतो. चायला इथं मग जवळ बसला असं तर पुण्याला इथं पुन्हा कुठं आलं याचं. म्हणजे याचा अर्थ अखंड अशुद्ध वाणी. माझ्यावर पहा, माझ्याकडे आत्तापर्यंत केलेला परमार्थ जर तुम्ही वाणीने कुत्र्याला हाड जरी म्हटलं तर वाणी तपश्चर्या जाते. वाणी तपश्चर्या निघून जाते महाराज. केलेल्या पुण्याचा ऱ्हास होतो. आणि म्हणून ही वाणी आज नामदेव महाराज सांगतात बोलो ऐसे बोल. ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. हा त्याच्यावर फार मोठा विषय येतो. शब्दाची गोष्ट शब्दशास्त्र आहे, शब्दशास्त्र आहे, शब्ददेव आहे, शब्दजीवन आहे, शब्दज्ञान आहे. आणि म्हणून शब्दाची गोष्ट नका पुण्य जोडू, पण कमीत कमी शब्दाने पाप तरी होणार नाही हे तर दक्षता घेऊ का नाही आपण. शब्दाने पाप तर होणार नाही एवढी तर दक्षता घेतली पाहिजे. अखंड अशुभ वाणी, खरे न बोलणे स्वप्नी. खरं बोलायचंच नाही, कायम वाईट बोलायचं. एका मराठवाड्यातल्या माणसाने पुण्याला मुलगी द्यायची ठरवली. आता मराठवाडा म्हणजे लय साळगळ, मुळाभरी इकडं गाजरभर तिकडं. ती माणसं अशीच असतात मोकळ्या मनाची. त्यांचं लय मोकळं ढाकळं असं सगळं. आली पुण्याला. आता नवरदेवाचं घर जमवायला आली. तिथली म्हातारी एवढी विचित्र महाराज, काय सांगितलं, लय थोबडात घाण. काय माणसं लय थोबडात घाण. आली जमायला. तिथं भलती वाकडी तिकडं बडबड करायची. आता ती मराठवाड्यातली माणसं फार मृदुमानाची माणसं. ते म्हणले हो अरे म्हातारीलाच बोलते म्हणले. जमलं तर खरी हो, पण म्हणले मेहरबानी करू म्हातारीला काय आणू नका बोलले. तिकडं लागणारा काहीतरी बिघडून टाकेली. ते म्हणले बरं नाही आणायचं म्हणले. ते आता लई म्हातार झाली तिला तर काय आणायचं म्हणले. मग ते नातू मुलगा असा आजी तू काय तिकडं परमार्थाला झालं तू काय त्या लग्नाला येऊ नको. तो का तू काहीतरी बोलशील. अगं बाबा अरे बाबा मी काय आला काय बोलन. आपला पिंडा एवढा भात खाईल आणि मड्यासारखी पडून राहील. मला काय आलं काय बोलायचं. अगं बाई मग लिंबा एवढा म्हणशील का पिंडा एवढा भात खाईल. आणि गप बसून राहील म्हणशील का मड्यासारखं पडून राहील. पण म्हणले ते पिंडा एवढा भात खाईल आणि मड्यासारखं पडून राहील. मी नाही याचे म्हणले. लग्नाला जायचं ठरलं. म्हातारी कवा चुकून नदर चुकून कोणत्या एसटीत बसली यांना माहीतच नाही. म्हातारी गेली लागणार. तिथं खाली उतरलं काठीन चष्मान. इकडं सावरती बाया कुणी इकडं आले कुणी इकडं मंडप दिलाय. ह्या माणसानी आमकं तमकं. इथले माणसं जरा मूर्ख दिसतात. तिनं कार्यक्रम राबवला. तिनं कार्यक्रम सुरू केला. आता तिथं एक बिचारा उपटसुंबी आला होता त्या गावातला तसलाच. हा आला तो नवरदेव मिरवायचं म्हटलं का ते डीजे ते भानगडन. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे तो जन्मसिद्ध हक्का झाला लोकांचा. आता डीजे लग्न विधी भानगड काही नाही. कलियुग आले माणसा हो भल्या माणसा हो. संस्कार कोणीकडे काय ते काय विचारू नका. आता सगळं तुम्हाला माहिती. नवरदेव मिरवायला उशीर झाला. तो गावातला म्हातारा जो आबी घडलाय तुकाराम महाराज म्हणले मांडवाच्या दारा पुढ्या नेला म्हातारा. म्हणे आणा नवरी रांड जाळा नवरीचे तोड. तो जो आबी घडला तो नवरी कुठे रांड आणा म्हटला हिला दारा तिथं. कारण शुभमंगलात हे अखंड अशुभ आणि न रांड आणि तो नवऱ्या कुठे त्याला आणा जाळा त्याचं तोंड म्हणे आला इथं कुठं. आता ते झालं गोंधळ झाला. आता ही म्हातारी आलीच होती तर गोंधळ झाल्यानंतर ती म्हणे काय झालं म्हणे असे काही माणसं असतात आणि हे काय लग्न आहे काय हे काय आमकं आहे का ते तमकं आहे. एवढ्या गोंधळात लोक जमले. त्यात लोक म्हणले आली ही म्हातारी चचली नाही का रे अजून म्हणली. चचली नाही म्हणजे मराठीत चचली म्हणजे मेली म्हणतात. चचली म्हणजे मेली नाही का. म्हातारी म्हणली काय रे काय म्हणला तो. आता त्या पोराला नाताला आली का पंचायत. आता काय आता कसं काय सांगल. त्यो आजी ती म्हणते म्हातारी जेवली नाही का अजून. असं म्हणली. अरे बाबा हो आता सगळे लोक जमले. मी कसं काय आधी चचन आधी सगळं नवरदेवाचं वरड चचन मग नवरीकडचं वरड चचन मग नवरी चचन नवरदेव चचन सगळे चचले. मग माझ्या म्हातारी माणसं काय चचली तर चचली नाही चचली. अखंड अशुभवाणी खरे न बोले स्वप्नी पापी तया होणी अनेक नाही दुसरा. हे तुम्हाला नित्यनेम सांगतोय. हे नित्यनेमाची आदित. हे
जसं तुम्हाला नित्यनेम करायचा आहे त्याच्यात यादीत हे अशुभ बोलू नये, वाणी उच्चारू नये, हे करू नये, हे सगळे नियमावली जीवनातल्या आपल्या नियमातली जीवनावली सगळे तुकाराम महाराजांनी सांगितली. आपल्या चुका कुठे अखंड अशुभ वाणी, खरे न बोलणे, स्वप्ने, पापी तया होणे अनेक नाही दुसरा. पुढे अरे ते झालं पोटपोशी एकाला. भल्या माणसा जेवायला बसला, अरे अतिथी तुमच्या दार कुत्र्याच्या रूपाने येतो, भिकाऱ्याच्या रूपाने येतो, गायीच्या रूपाने येतो, अजून कोण पाहुण्याच्या रूपाने येतो. तो अतिथी नसतो. आपल्या शास्त्रात अतिथी देवो भव, तो भगवंताचं रूप असतं. कुत्र्याला नको एक भाकर टाकू, चतकूर नको, चतकूर तुकडा तर टाकशील, तुकडा तर टाक ना भल्या माणसा. अरे पोटपोशी एकाला. गीतेमध्ये भगवान सांगतात ज्या कालामध्ये स्वतः अन्न शिजून खातो तो देव नैवेद्य करत नाही त्या कालात भुंजते ते तो गम पापा हे पचन त्या आत्मकारणात. आणि देवाचा नैवेद्य दाखवून खातो त्याला अमृत म्हणतात. त्याला अमृताचं रूप येत असतं. आणि म्हणून ज्या कालामध्ये तुम्हाला तुमच्या पोटाकरताच खाऊ लागलात, मग बरेच माणसं असे नमुने पाहिलेत मी. ते जेवण असं पुसू बोट चाटू खाणार आणि मग त्याच्यात हात धुणार आणि पार ताट खांगळून मग पिऊन घेणार. ह्या आईचा करंट्या भाडव्या, कोणत्याकडून शिकून आला आणि कोणत्या शास्त्र सांगतंय असे शम नाशनी आहेत. ताटामध्ये हाताचं खरकटं ताटाला लागलं, त्यात किडा मुंगी त्यांचा वाटा असतो. धुवून टाकलं का खरकटे कण जातात. ते पाखरं खातात, मुंग्या खातात, किडे खातात. पार ताट धुवून पिऊन मोकळा. एवढा करंटा एवढे कस काय गोष्ट अशाची. पोटपोशी एकाला. मग हा काय, हा जीवनाचा नित्य नेहमी काहीतरी थोडंफार तरी पोटपोशी एकाला. आणि भूतदया नाही ज्याला. भूताना म्हणजे त्या पोटाच्या पुढे जगाला काही विचार नाही. भूतदया नाही ज्याला. आणि पाठी लागे आल्या अतिताच्या दारासी. चुकून कोणी एखादा भिकारी आपल्या दारात आला तर त्याच्या पाठीमागे काठी घेऊनच लागतो. तो काठी घेऊन लागतो याचा अर्थ तो भीक मागायला आलेला नसतो. मग तो काय असतो, आपल्याला शिकवायला आलेला असतो. मी पण तुझ्यासारखा होतो, पण मी कोणाला काही नाही दिल्यामुळे मला या असा प्रसंग माझ्यावरती येऊन ठेपला. एक भिकारी आला दारामध्ये. आता मोठा श्रीमंत गादीवर बसला ना, भाऊसाहेब काहीतरी 10-5 रुपये द्या. इथं काय नाही, चल. आता तू एवढा चिकट होता, बरं 2 रुपये द्या. अरे नाही म्हणतो तुला, होय. बरं 1 रुपया द्या. नाही म्हणतो तुला, होय. बरं शिळी भाकर द्या. नाही भाकर बिकर. बरं थोडा तुकडा द्या. अरे नाही म्हणतोय, याला गड्या दीर लुटून त्याला नका मालक म्हणली, आवड नाही तुकडं जाऊ दे म्हणे. बरं म्हणजे एखादी चप्पल द्या. आता काय करू, काय माणूस आहे. तर पैसे नाही म्हणतो, भाकर नाही म्हणतो, तुकडा नाही म्हणतो, हे नाही म्हणतो, तर चप्पल नाही म्हणतो. बरं एखादा फाटका शर्ट द्या. उठून उभा राहिला. तुला सांगतो माझ्याकडे काहीच नाही, अजिबात नाही तर काही. तेव्हा जर तुमच्याकडे काहीच नाही तर मग चला माझ्याबरोबर. तो म्हणला कशाला, भीक मागायला म्हटलं. तुमच्याकडे काय नाही, माझ्याकडचं जाऊ भीक मागायला म्हटला. तो दारात आयला मनुष्य आपल्याला काहीतरी शिकवतोय, त्यांना देण्याची वृत्ती ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात देणं हे पुण्याचं काम. तुम्ही काहीतरी, आणि शास्त्र कोणते असं सांगत नाही एवढं दे, एवढं दे, एवढं काहीतरी एवढं. एक भाकरीनं त्यातले 3 चतकुरं खाय. एक रोज तर काय येत नाही, कधी मधीच अतिथी असतो. मग त्यातली 1 चतकुर दे, अर्धी चतकुर दे, 1 घास दे. काहीतरी दिलं हे शास्त्र तुला पुण्य देण्याकरता. म्हणून महाराज पोटपोशी एकला, भूतदया नाही ज्याला. आणि अतिताशा आला पाठी लागे द्वारासी. काठी घेऊन त्याच्या पाठीमागे लागतो. महाराज काय, काही संतांचे पूजन आणि न घडे तीर्थाचे भ्रमण. संत पूजन तर कधी नाहीच. आणि तीर्थाचं भ्रमणाचं म्हणजे तीर्थाला कधी जायचंच नाही महाराज. तीर्थाचा कधी विषयच येऊ द्यायचा नाही. म्हणजे नाही संतांचे पूजन, न करी तीर्थाचे भ्रमण. आणि मग पुढे तुकाराम महाराज म्हणत त्याच्याकरता स्पेशल एक मांडून ठेवले महाराजांनी. स्पेशल त्याच्याकरता डिग्री कोणती, यमाचांदन सीन थोर पावेल.
मग त्याला यमाचं सर्टिफिकेट आधी सगळं तयार झालेलं असतं. शेवटी तुकाराम महाराजांनी त्याला एक मोठं सुंदर वाक्य वापरले. तुकाराम महाराज तुका म्हणे त्यानी केले मनुष्यपणा हानी देवा विसरोनी गेली मी म्हणती माझे. तुका म्हणे त्यानी केली मनुष्यपणा मनुष्य जन्माला येऊन तिने सगळी हानी करून टाकली. देवा विसरून गेला म्हणती मी आणि माझी म्हणून. बाबा हो तुकोबराया सांगतात काहे नित्य नेमावे अन्न खाय तोचे श्वान वाया मनुष्यपण भारवाही वृषभ. माऊली सांगतात नित्य नेम नामी भगवान त्याच्याकडे असतो. तात्पर्य नित्य नियमाचा परमार्थ केला पाहिजे. आणि नित्य नियमाचा परमार्थ करायचा म्हणजे काय करायचा. अभंगाच्या पहिल्याच्या काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाचा पूजने देवाचा पूजने देवाचा पूजने देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. चिंतनात काळ सारावं याचा अर्थ आपला काल चिंतनात घालावं. नयेत वेदांत चिंतया तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. भगवंताचं चिंतन करणं हे एक रूपाचं नाही. भगवंताचं चिंतन ज्याचा जसा अधिकार आहे त्याला तसं तसं चिंतन करता येतं. काही तत्त्वज्ञानाच्या अधिकारी आहेत त्यांनी तत्त्वज्ञानाचं चिंतन करावं. आणि जे बिचारे सामान्य अधिकारी आहेत भगवंताच्या नामाचं चिंतन करावं, भगवंताच्या रूपाचं चिंतन करावं, भगवंताच्या गुणाचं चिंतन करावं आणि भगवंताच्या लीलेचं शक्तीचं चिंतन करावं. 4 रूपापैकी कोणतं तरी एक करावं. भगवंताच्या रूपाचं करावं म्हणजे याचा अर्थ काय. चिंतन करणे याचा अर्थ काय असतो. चिंतन करणं शब्दाचा अर्थ आहे मनामध्ये त्याचं स्मरण करणं. आणि स्मरण करणं हे माणसाच्या आयुष्यातल्या अंतःकरणातलं पूर्ण पाप. हजारो जन्मातले हजारो पाप असतात. नामसंकीर्तन साधन पैसो पिंजळातील पापे चाल केलाशी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळ तुझं पापच नाही आयशे नाम घेता जवळी वसे. नामाचं स्मरण भगवंताच्या नामाचं स्मरण रूपाचं स्मरण नाम चिंतन. नाम उच्चार बरपा नामाचा उच्चार वेगळा, नामाचं स्मरण वेगळं आणि नामाचं चिंतन वेगळं. नामाचा उच्चार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणावं लागतं आणि नामाचं स्मरण करत असताना नामस्मरण करत असताना उच्चार केल्या नामाची स्मृती त्याला नामस्मरण म्हणतात. त्याच्या पलीकडे चिंतन असतं. चिंतनाची स्मृती झाली स्मृतीचे संस्कार असतात. त्यातली शक्ती ज्याला म्हणतात शक्ती असते तीच्या कालामध्ये वृत्तीमध्ये चिंतन करणं. थोडक्यात एकाग्र वृत्ती करून मनामध्ये जसा घड्याळाचा सेकंद काटा टिकटिक हलतो का नाही तसं काम करता करता गाडीवर चालता परमार्थाबद्दल त्याला स्मरण होते की नाही त्याला चिंतन म्हणतात. एकाग्रता. मग काय
गीतेचं कर, भागवताचं कर, माध्यानीश्वरीचं कर, गाथ्याचं कर, रूपाचं कर, नामाचं कर, ज्ञानाचं कर, कशाचं कर, सगळा अर्थ भगवंता समर्पितच असतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नामाचे चिंतन आणि प्रगट पसारा असेल तो करा जेथे तेथे, असेल तो करा जेथे तेथे, तो करा जेथे तेथे. नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे प्रगट पसारा, नामाचे ते करा दे 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 दे, आसिल ते करा दे 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 दे, स्वामी निश्चयसी सोडविला माझा, स्वामी निश्चयसी असाल ते करा दे 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 दे, असाल ते करा स्वामी निश्चय स्वामी निश्चय. नामाचे चिंतन. पुढे काय रे? प्रगट पसारा. पुढचं वाक्य तुमच्याकरता अंडरलाईन नाही. असेल तो करा जेथे तेथे. गाडीवर चालता दारे धरता धरता, स्वयंपाक करता करता, खदाने खांता खांता, पुढं जाऊन तुम्हा भांडता शिव्या देता देता सुद्धा चिंतन कर, नामस्मरण करता येत नाही, पूजा करता येत नाही, भजन करता येत नाही. असं जे करता येतं शिव्या देतानाही भांडतानाही आतमध्ये हृदयात भगवंताची स्मरण राहतं की नाही? दळिता कांडिता जीविता गे बाई. नाथ महाराज म्हणतात भांडता कांडता हरी बोला ते झालं. असेल तो करा जेथे तेथे. इतकं चिंतनाचं महत्त्व असतं. इतकं चिंतन असेल तो करा जेथे तेथे. जेथे तेथे म्हणजे तुझीत आहेत मळ्यात गावात इकडं हा एक भाग आहे. दुसरा एक भाग आहे जेथे तेथे. बाई असेल, पुरुष असेल, शिकलेला असेल, अडाणी असेल, मूर्ख असेल, पाप्यातला पापी असेल, पुण्यवान असेल, महाराज असेल, कोणी विद्वान असेल, जेथे तेथे जसा आहेस तसा असू दे, पण तू भगवंताचं चिंतन कर. आणि त्या चिंतनात काल घालव. आठवण झालं का माणसाला चिंतन करावं. तुकाराम महाराज म्हणतात आवडे हे रूप गोजरेश गुण, पाहता लोचन सुखावरे. आता दृष्टी पुढे तू आयसाची तू राहे, माझ्या दृष्टीतून जाऊ नको. डोळ्याची गोष्ट दृष्टी याचा अर्थ ज्ञान. माझ्या ज्ञानातला तू जाऊ नकोस, याला चिंतन म्हणतात. मग याला तुकाराम नामाचे चिंतन प्रगट पसारा. आणि असेल तो करा. नामाचं चिंतन करणं म्हणजे त्याचं स्मरण करणं. नामातली शक्ती, नामातला प्रभाव. नामाने पाप जातं. तुम्ही असं करू, नामाने पाप जातं, नामाने देव भेटतो, नामाने मला सुख मिळतं, नामाने मला लाभ मिळतो, असं पण मनात चिंतन करणं यालाच म्हणतात नामाचं चिंतन. शक्तीचं चिंतन करणं याला म्हणतात नामचिंतन. किंवा तुकाराम महाराज म्हणतात या चिंतन याचं काय? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक वेद. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक वेद, करून या मन एक वेद. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक वेद, करून या मन. हित ते करावे देवाचे चिंतन, करा
एकविध करुनिया मन एकविध करावे देवाचे चिंतन इतके करावे देवाचे चिंतन करुनिया मन एकविध करुनिया मन हेत ते करावे देवाचे चिंतन. आणि चिंतन कसं करायचं? करुण्या मन हे कवीत एकाग्रतेने करावं. गीता भागवत करीते श्रवण. आणि पुढे अखंड चिंतन विठोबाचे. आणि अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाचे. असं चिंतन महत्त्वाचं असतं. तुकोबऱ्या असं काळ सारावा चिंतने. रूपाचं चिंतन करायचं. भगवान हा अत्यंत सुंदर आहे. त्याच्या रूपाचं वर्णन करता वर्णन करणं चिंतनच होतं. चिंतन करत असताना भगवंताचं रूप इतकं सुंदर आहे. भजय व्रजय कमंडनम समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजनम अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम. भगवान इतका सुंदर आहे महाराज, अत्यंत सुंदर. त्याच्या रूपाचं चिंतन करणं, त्याच्या सुंदर रूपाचं तर मोठमोठ्या गोष्टी आहेत. भागवतामध्ये वर्णन केले, रामायणामध्ये वर्णन केले. भगवंताच्या सुंदरतेला, भगवंताच्या रूपाला कोण कोण भुललं महाराज. शूर्पणखा काय झाली ती भुलून गेली. या काळात गोपाल कृष्ण यमुनेच्या डोहात गेले आणि त्या कालामध्ये कालियाचं मर्दन करत होते. त्या काळात त्या नागिनीने त्या बालकाला पाहिल्यानंतर त्या नागिनी देव सगळा देव विवर्जित भुलून गेल्या. त्या इतका हा भगवान सुंदर होता. अशा सुंदर भगवंताच्या रूपाचं चिंतन केल्यानंतर जर ध्येयाचा विसर पडतो, नागाला जर विसर पडतो, तर आपल्याला श्रेय प्राप्त होणार नाही का? अनेक ठिकाणी भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं आहे. भगवान सुंदरतेच्या भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं आहे. असं रूपाचं चिंतन करा, नामाचं चिंतन करावं, रूपाचं चिंतन करावं. भगवंताचे गुण आहेत, भगवंताच्या स्मरण करीत राहावं. भगवंतानी गोवर्धन कसा उचलला, भगवंतानी कालियाचं मर्दन कसं केलं, भगवंत दैत्याला कसं मारलं, भगवंतानी राधेशी लीला कशा केल्या, हे सगळे त्याचे गुण तुकाराम महाराज म्हणतात. आपल्या चित्ताने भगवंताचे गुण. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करे काही धरो नियाबाही हातारा चतुरा तो शिरोमणी चतुरा तो शिरोमणी मुकुट सकळा मनी धन्य तुझे विठोबा. 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 चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची कानी. हे मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची कानी. मुकुट सकळा मनी धन्य तुझी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची कानी. मुकुट सकळा मनी धन्य तुझी. गुण आहेत. गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तोच विठोबा. भगवंताच्या एका एका गुणाचं चिंतन केलं तरी सुद्धा आपल्याला श्रेय तेच आहे. नामाचं चिंतन, रूपाचं चिंतन, गुणाचं चिंतन, त्याच्या लीला अनेक आहेत. फार मोठं कोर सांगत बसू तुम्हाला. एकूण आपल्या जीवनातला काल वर पहा. ज्याच्या पिंड, सगळ्याचे पिंड संस्कार सारखे नसतात. कोणाला नाम घेणं आवडतं, कोणाला वाचन आवडतं, कोणाला ध्यान करणं आवडतं,
कोणाला भजन करणं आवडतं. मागच्या जन्मातले जसे ज्याचे संस्कार असतात त्याला ती ती देवता प्रिय असते. एखाद्याला रामाचं रूप आवडतं, एखाद्याला कृष्णाचं आवडतं, एखाद्याला पांडुरंगाचं आवडतं. परमार्थात तशी रूपं असतात, पण ते सर्व एकच असतं. फक्त आपला जेवढा शक्य होईल तेवढा आपला काल चिंतनात व्यतीत व्हावं एवढंच त्यातलं तात्पर्य तुकोबर. काळ सारावा चिंतने हे साधकाकरता वर्णन करून सांगितलं. एकांतवासी, एकांतवास ज्याला परमार्थ करायचं त्याने एकांतात राहायचं शिकावं. एकांतात राहा. अरे बहु एकांतावरी प्रीती. अरे भल्या माणसा, माझं सगळं आयुष्य 4 भिंतीच्या खोलीत जाते. मी कसं काय 24 तास एकटा राहतोय? मी काय माणूस नाही का काय? असं काय तुम्ही काही उद्योगपती लागले काय सगळे असे 24 तासच काम करायला, 24 तासच टवाळ्या करायला? 1 तास 15 मिनटं 5 मिनटं डोळे झाकून बस होत आहे ते. एकांतवासात जर माणसाला एकांताचं महत्त्वच नाही समजलं तर मला नाही वाटत त्याची परमार्थात पाऊल वाट चालू होईल. त्याला परमार्थाचं गणितच माहीत नाही महाराज. एकांताचा तुम्हाला ग्रंथ माहीत नाही, त्याला तर अवघड गोष्ट आहे ती. अरे ज्यावेळी डोळे झाकले तिथून पुढे परमार्थ सुरू होतोय. डोळे झाकून तुम्ही आत डोकताल ना. आणि म्हणून आपण नेहमी समाजावर हसतो. भल्या माणसा, आपण समाजावर हसतो. समाजाची लाज वाटते आपल्याला. कधी आपण डोळे झाकून आपल्याला कधी लाज वाटली का? आपण आपल्यावर कधी हसलो का? आपण आपली कधी न्यूनता शोधली का? आपल्या अवगुणकडे आपण डोकले का? नाही, जगाचे मोजून काढतो नाही. ते उठा ठेव करून घराला कुल्लो मी शेजाऱ्याकडे जाऊन जाते. का ती तमके सून कुठे गेली म्हणजे ते रोज कुठे जात असते. बाई तुला करायचं आहे काय त्याच्यावर? आपली हौस एवढी, इतकं घाई चालते असतं. जाऊ दे, नको लय उशीर झाला, नको ते पोराची आली वाट पासन, गाय प्यायची बांधून पड्यात पान प्यायचं. अरे नको ये नको. अरे नाही बो जातो, मी जातो. ते चाललं टापा. ते तुला एक माहीत आहे का म्हणते गावात काय घडलेलं? तुला काय झालं रे? अरे ते आमक्याची पूर लगे माग आहे बस. काय झालं ते? काय झालं? ही आपली परिस्थिती काय? मग पार कानाजवळ तो पळत चालला होता. पळत त्याला चाललाच होता तो. फक्त ते आमक्या तुला माहिती आहे का म्हटलं घरकन मागून तो. काय झालं ते? लगे गीत मग तासभर नाही उठायचं. मग तो हा काय प्रकार येतो? हा काय प्रकार येतो? म्हणजे याचा अर्थ आपण आपलं कधी शोधित नाहीत. अरे कीर्तन ऐकून तुम्ही शहाणी व्हायचेच नाहीत. कीर्तन ऐकून, प्रवचन ऐकून, कीर्तन करून, ज्ञानेश्वऱ्या पाठ होऊन काय होत नाही. काय होत नाही. गुळगुळीत झालेत माणसं, गुळगुळीत असे. तुम्ही आम्ही तुम्ही तरी बरे भल्या माणसं हो. आमच्या गुळगुळीतपणाला पार निर्लज्ज झालीत माणसं. आता ते काय सांगाल तुम्हाला गोष्ट. गुळगुळीत होऊ नका. जरा थोडं आपल्यावर हसा, आपल्यावर थोडं नाराज व्हा. आपण बायकोवर नाराज होतो, भावावर नाराज होतो, कुत्र्या मांजरावर नाराज होतो. स्वतःवर कधी नाराज होय का नाही? आलं मला सकाळपासून काय नाही परमर्थ काढला राव. अरे काय थोडी चुकच झाली. होताना पडलं तर कधी आपलं स्वतःचं शोधतील का नाही? आपले तरी कधी गुणदोष आपण आपलं स्वतःचं केव्हा तरी डोळे झाकून माणसाने जर थोडं अवलोकन केलं. तुकोबाराय सांगतात माझे मज कळव येते अवगुण. आपण नेहमी डोळे उघडे पाहून बाहेर पळतो, बाहेर सुटतो, बाहेर सुटून. अरे ज्ञानेश्वरी वाचून तुम्हाला डोळे झाकून आताच डोकायला सांगते. गाथा वाचून डोळे झाकून तुम्हाला आताच शोधायला सांगते. कीर्तनकार तुम्हाला आताच शोधायला सांगतात. पण आम्हाला आत शोधायचं नाही, आम्हाला बाहेर शोधायचं, समोरच्या व्यक्तीचं खोदायचं. नाही ते कोणाचं खोदतील माणसं आणि कोणाचं उघडं करून पाहतील याचा काही भरोसा नाही. कशाला कोणाचं उघडं करतो, कशाला त्याचं काय करतो तो? आपलं चिंतन एकांतात राहिल्याशिवाय परमार्थात प्रवेश नाही. परमार्थ उधळ्या माणसाचा नसतो महाराज. परमार्थ पश्चातापाने. अरे वय बदलल्यावर तरी बदला भले माणसं हो. तरुण असतो, उड्या मारतात, ते वयाचा दोष असतो. ते चाल मग 60 वर्षाची माणसं झाली, 70 वर्षाची ती जंगरे झाली, निर्लज्ज झाली. त्यांना केवढे उधळ्या त्यात. ते तोंडाला लावतो, कपडाला लावतो, काठी टेकवतो, डीजा पुढे टांगा. आता काय मग इतकी बरमाळ करी ना तू. वारी करणार दुसऱ्याचे नाही किव येतं आपल्याला, वारकरीची फार किव येते. मला महाराज लोकांचा फार राग येतो. महाराज लोक झाले, वारकरी झाले, आपण समाजाचे मार्गदर्शक आहोत. 1000 लोक आपल्याकडे पाहत आहेत. आपण त्यांना नेमकं काय सांगणार आहेत?
आपल्याकडे पाहून लोक वागत नाहीत माळकरीकडे तुम्हाला समजू नका तुम्ही तुमच्याकडे 100 माणसं पाहतात गावात एखादा मोठा माळकरी असलं ना त्याच्याकडे नको राहू ते नाही का ते बाबा ते असं करतात मग तसं करतात माणसं 17 अध्यायाचा सुरुवात तेच आहे अर्जुनाचा तोच प्रश्न आहे जेव्हा हे तुझे युद्ध करू का हे तुझे शास्त्र भानगडी मग हे करू का भगवान म्हणले काय नको करू मोठ्याकडे बघन वाघ म्हणले तुझं सगळं काम धोरणाला लागेल म्हणजे जाऊ द्या कशाकडे सांगितलं तुम्हाला एकांतवास मिनटामिनटांनी सुरू करा एकांतात बसायचं डोळे झाकायचं त्याशिवाय भगवंतावरती प्रेम निर्माण होणार नाही संसाराची आसक्ती कमी होणार नाही डोळे उघडे ठेवून काय होत नाही ज्यावेळी स्वतःची लाज वाटेल त्यावेळी प्रपंचाचं प्रेम कमी होईल त्यावेळी नातेसंबंध देहाची आसक्ती जाईल आपल्याला देहाची जुन्या काय मोठा प्रकार आहे तो मग बहु एकांतवरी प्रीती आणि जया जनपदाची खंती ज्याला लोकाचाराचा वीट यावं एकांतावरती प्रीती राहावी मग एकांतामध्ये परमार्थाचा रस एखादा प्रसंग आला तर करून पहा गळ्यात विणा घालावं चिपुळ्या घ्यावं कोणी घरी नसावं घर लावून घ्या हातून दाई घ्यावं कोणीकडे तळातळ उड्या मारा रामकृष्ण आहे रामकृष्ण तुमच्या डोळ्यात जर नाही पाणी आलं तर 15 मिनिटाच्या तर मी तुम्हाला लिहून देतो फक्त एकांतात जा पुढे एकांतात जा मोठे रामकृष्ण कसं आहे म्हणतो वाटण तसं अंगोर शहरी उभे राहतात महाराज कधी एकांतात महाराज चुकीचं थोडंच लिहितील महाराज म्हणतात एकांतवास एकांतवासात परमार्थाचा आरंभ होतो तुम्हाला खोटं वाटत असे 25 अकरावं प्रकरण वाचा मग तुम्हाला कळलं परमार्थ कुठून सुरुवात होतो तो जाऊ द्या म्हणजे काळसारावा चिंतने एकांतवास तुळशीला पाणी आता लोकांतात सुद्धा एकांत असतो तो एवढ्या दर्जात तुम्हाला सांगू कुठं पण तुळशीला पाणी घालायला लागली बिचारी बाई तुळशीला पाणी घालते इकडं तिकडं पाहते मला कोणी पाहत आहे का आता काय तुला पाहून तू काय 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 तू आता तोंडात शब्द आलता आपल्याला लोकांनी पाहावं तुळशीला पाणी घालते ना सगळं तिथं कुठे एकांत राहतोय आपला आपण आपल्या कर्मात डोळे झाकून जर मग्न झालो तर आपण एकांतात जातो पण मग तुकवऱ्यात ते सांगतात तुम्हाला एकांताशिवाय पर्याय नाही मग तसं आहे महाराज म्हणतात या ठिकाणी काळसारावा चिंतने एकांतवासी आणि पुढे गंगा स्नाने आता गंगा स्नान राहिली तर स्नान कुठं करतात गंगेचं तर स्नान करत असताना वर पहा आपल्या पुढे एखादं भांडं असतं आणि त्यात गंगेचं आवाहन करायचं असतं मग गंगा पापम शशे तापम दैन्यं कल्पतोस्तथा केव्हाच म्हणतो नर्मदे सिंधू कावेरे जलिस्मिन् सन्निधिं कुरु गंगा गंगेत्यो ब्रूयात् योजनानां शतैरपि जन्मशतं कृतं पापं स्मरणेन विनश्यति दृष्टा तु हरेत् पापं पृष्ठा तु त्रिविधन्नयेत् प्रसंगेन यापि गंगा मोक्षदा तुपल अवगाहिता वाचे म्हणता अरे वाचेने म्हटलं तू कधी नको म्हणू आंघोळ स्नान करायला बसल्यावर त्या पाण्यात हात घालून तांबे घेऊन त्यातच असा ओतला ना तर गंगेचं जितक्या तीर्थ नर्मदे सिंधू कावेरी जलिस्मिन् सन्निधिं कुरु हे तुम्ही तीर्थाचे नावं घेतलं त्या तीर्थाला तिथं यावं लागतं त्या भांड्यामध्ये शास्त्र सांगतंय जन्मशतं 100 योजने काय 100 योजन जर गंगा असली इथून जर तिचं नामस्मरण घेतलं तर पाप निवृत्त होतं असं कसं काय होतं मग 100 योजनेहून जर गंगेचं नाव घेतल्याने जर पाप निवृत्त होतं तर 100 योजनेहून जर गंगेचं स्मरण केलं तर ती पाण्यात येते आणि म्हणून त्याला गंगालय म्हणतात गांगाळं म्हणतात ना ते गांगाळं गेलं बादली गेली तपय गेला आणि ते शावर द्यायचं त्याच्या निर्लज्ज माणसं नागवी होऊन त्यात उड्या मारतात अरे नग्न होण्या स्नान जे करतील त्यांचे वृत्ती होती निरर्थक मूर्खा हो ते जर केलं तर तिथं काल धर्म देव धर्म काल आणि देश हे धर्माचे साक्षी असतात तिथं सगळे तुमचं तप नष्ट होऊन जातं नामदेवराचा गाथा वाचा मुद्दा कशा करायला सांगितला मुद्दा तुम्हाला स्नान करत असताना गंगा स्नान तुम्ही आवाहन केलं त्या पाण्यात तर त्यात गंगेचे सगळे तीर्थ येतात पण चंद्रभागे स्नान करत असताना दुसऱ्या तीर्थाचे नाव न घ्यायचे कारण ते तीर्थ शाप देतं मग आणि जर तुम्ही गोदावरीत गेले तर मग तिथं दुसऱ्या तीर्थाचं नाव नाही गोदावरीचं म्हणायचं आणि नर्मदेत गेले तर नर्मदेचं म्हणायचं ज्या तीर्थात गेल्यानंतर त्या तीर्थाचंच नाव घ्यावं लागतं दुसरे तीर्थ प्रकोप
ते शाप देतात, ते तीर्थ शाप देतं. आणि तीर्थ कोणते? तुमच्या गावची नदी तीर्थ होत नसतं. मग तीर्थ कोणतं असतं? जिथं उगम पावल्यापासून समुद्रात जाईपर्यंत जे अखंड नदी असते तिला तीर्थ म्हणत असतात. ती नदी तीर्थ असते. कोणती नदी तीर्थ होत नाही? जिथं भगवंताचं वास्तव्य असतं त्याला क्षेत्र असं म्हणतात. आणि म्हणून आपली गोदावरी तीर्थ आहे. जशी ब्रह्मगिरीतून उगम पावली समुद्र जाऊन पोहोचली ती. बरं आहे का नाही? ती आपल्या चंद्रभागा वगैरे आता समुद्रात जातात, पण मी सोडून जातात ना ते असे. जाऊ द्या, मुद्दा का नर्मदा आहे, गंगा आहे, हे अखंड त्याला म्हणतात. समुद्रावगा आहे, समुद्रापर्यंत जे अखंड वाहत त्याला तीर्थ. काय सांगत होतो रे? हां, गंगा स्नान. काय काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. आणि देवांचा एकांतवास करा, गंगेच्या काठावर वास करा लागलं आणि एकांत स्नान करा. स्नान करता करता मुर्देवर मड्यावर पाणी घातल्यासारखं भडा भडा घेतोय. अरे नाही, तुला काही पाठ रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हण, हर हर गंगे तर म्हणशील का नाही? हर हर महादेव तर म्हणतो का नाही? तो का मुर्दा आहे का काय? वतो पाणी कुत्र्याला शिव्या देतो, बाय काय झालं काचे आहे, बांधला काय मला काय? अरे हे माणसासारखं जगा ना तुम्ही. हसू नका भल्या माणसा हो, हे फार मोठं काम करतं. हे सामान्य समजूच नका तुम्ही याला. आपल्याला ते परिचित असल्यामुळे आपल्याला महत्त्व वाटत नाही. हर हर गंगे तुम्ही ज्यावेळी म्हणता ना, ते मंत्र असतात. मग तुम्हाला काय गाढव्या म्हणून राग येतो की नाही? ती शब्दात शक्ती असते. मग मंत्रात शक्ती नसते का? मंत्रात शक्ती. हर हर गंगे म्हटलं तो त्यात मंत्रात शक्ती असते. पापच निवृत्त करतं. म्हणून एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, देवपूजा केली पाहिजे. संपलं का रे? बरं, एवढी देवपूजा सांगतो 5 मिनटं. नाही तुम्ही म्हणलं तर जय विठ्ठल, तर जय विठ्ठल. आपलं कुठं माझं घ्या, पंचात घ्या, माझं कुठं बाया चाललंय सांगू का? बरं राहून जाऊ द्या. बरं सांगून टाकतो. नको, बरं राहू दे मग. बरं सांगून टाकतो. विठाल विठाल हो. देवपूजा करत असताना नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर पहा, प्रथम मानसिक पूजेला महत्त्व दिलेलं आहे. नाही मानसिक तर मग त्याला वाचिक पूजा सांगितली. आणि नाही वाचिक तर मग त्याला प्रतिमेची पूजा सांगितली. मग प्रतिमा कशाची असते? दगडाची, लाकडाची, चांदीची, सोन्याची, पंचधातूची, अजून कोणाच्या कशा तरी प्रतिमा राहतात. त्या प्रतिमेची पूजा जर केली, पूजी प्रतिमेचे देव. आणि तुका म्हणे तेथे भाव. हे का पूजायचं? अंतःकरणातला भाव प्रकट. अरे त्या वृंदावनामध्ये ह्या म्हाताऱ्या असतात, त्या गोपी माझ्या बी आहेत, त्या होत्या म्हणजे आता आहेत. त्या म्हाताऱ्या असते, तोंडात दात नसतात, केस पांढरे झालेले असतात, पण मग तोंडाला वटाला लावते, कपाळीला चमके लावते, अशी नटती म्हातारी मस्तपैकी. आणि असे तिच्याकडे एवढा एवढा पाळणा असतो, एवढा कृष्ण असतो, त्या कृष्णाला तिथे बसवते, एवढा एवढा फॅन असतो, त्याला दोरी असते, ती झोके देते, पाळणे म्हणते आणि नटते, ती नाचते. कोणापुढे? भगवंतापुढे. मग तिला कोण पाहतं? ती म्हणते माझा कृष्ण मला पाहतो ना, माझा भगवान माझ्याकडे पाहतो. काय भावना आहे महाराज ह्या लोकांची. हे गोपिया अशी त्या याच्यावर जायची. तरुण मुलगी गोकुळामध्ये भागवतामध्ये दंतकथा आहे. तरुण मुलगी रोज संध्याकाळी जायची, नटायची, थटायची आणि त्यावर गच्चीवर जाऊन फिरायची. आईला वाटतं कशी जाती पोरगं, का ग का जाती, काय नाही, का ग का जाती, काय नाही. आणि मग एक दिवस त्या मुलीच्या पाठीमागच आई गेली. ही एवढी तरुण संध्याकाळची नटून थटून कशाला जाती? आणि मग तिथं गेलो, पकडली. का ग कशा करता, कोणाकडे पाहते? आई गोपाळांच्या बरोबर तो कना येत नाही का, इथून जात नाही का तो? मग त्याच्याकरता ती नटत होती. म्हणजे याचा अर्थ जाऊ आपल्या अंतकरणातला भाव प्रतिमा, याला काय म्हणतात? हे शब्दांनी पण प्रतिमा करते, ते प्रतिमेची पूजा असते. हे सांगत होतो मला, सांगता गेलो तिकडं. म्हणजे ज्याला जी प्रतिमा असतील त्यांनी पूजेचे काय आपण म्हणून प्रतिमे करावी. धूपम दीपम नैवेद्यम अशी पूजा करावी. आणि मग त्याच्या पलीकडे जर नाही जमलं तर म्हातारपणी, आजारपणी, वेळ नाही त्याला, तुकाराम महाराज म्हणतात
करावी ती पूजा मनेची उत्तम लौकिक मनाने वर पहा मनाने आपल्या पुढे पांडुरंगाची तुम्हाला जी देव आवडते ती देवता पांडुरंगाची रामाची तुम्हाला आवडते देवता अशी समोर मूर्ती घ्यावी तिला स्नान घालावं तिला कपडे घालावेत दयादूताचं स्नान घालावं स्वच्छ पुसावे कपडे घालावेत हार घालावं मस्तपैकी सगळा हार घालावं आणि फुलं व्हावेत आणि धूप ओवाळायचा दीप ओवाळायचा नैवेद्य दाखवायचा आरती म्हणायची दर्शन घ्यायचं आणि आपल्या डोक्यावरती मूर्ती असे हात करते आपला आशीर्वाद देते संतांची भगवंताची मनाने सगळी कल्पना करता येते आणि मनाने अशी पूजा केली सगळ्या पूजेपेक्षा त्याला श्रेष्ठ पूजा मानलेली आहे करावी ते पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काम काय असे तुकाराम महाराज म्हणतात मनाची मनोमय पूजा हेच पडी कैसे राजा डोळे झाकून पारमार्थ तिथं पण मनोमय पूजा हेच पडी कैसे राजा आणि म्हणून अशी पूजन करावं पूजा करताना लोक एवढे त्या देवाचे हाल करतात एक तर लोकांच्या घरात देवच नाही आणि असले देव तर त्यांची एवढी दैन आपल्या समाजाचं लय कठीण लय किवी मला या समाजाचे काय करावं महाराज अरे अजून वाचावं लागतं ही संस्कृती नाही तुमच्या घरात वारकरी असून त्याच्या घरात ते उताने देव पडलेत कुडून आणलेत कोणाच्या डोक्यात खोपडीतून निघालं ते अरे पांडुरंगाची मूर्ती ठेव दत्ताची मूर्ती ठेव रामकृष्णाची ठेव साधू संताची ठेव नाही ती एवढं लाल भडक कपडा उताना टाकला असतो त्याचे ते चित पाडलेले असतात आणि केव्हा तरी असा गंध उगाळा का बायकोण तर झाला का चहा आणि झाली का भाकर आणि झालं का कुत्रं सुटलं का मांजर सुटलं का असे ते गंध फिपडीत त्याच्या नाकातही गेला आणि तोंडातही गेला आणि ते सगळे केव्हा तरी दिवाळीला आंघोळ घातले का त्याच्या तोंड एवढा त्या गंधाचा थर येतो आणि मग केव्हा तरी धोंग एकदाच त्या पाट्यात टाकले का असे चोळता कोणला तरी काहीतरी म्हणतो चोळे कधी लेवतानी टाकून का लागला गंध शिंपडायला आता हे काय पूजा आहे ही आणि त्याच्या नशिबात काय आता नैवेद्य महाराज कशाचा निवद निवदही नसतो नैवेद्य नसतो घरात देवच नाही मग ते निवद कुठला आलाय मग केव्हा तरी वर्ष सहाला शिमग्याला पाड्याला तो निवद असतो निवद नैवेद्य नसतो लक्ष देऊन ऐका आणि मग ती म्हणते ठकूबाई घे निवद ओढून का तवा तापण ना तोवर मग तवा तापायचं म्हणून ही निवद ओढून घेते आता ती एकदाच 5-25 तोयर टाकून देते आता ठकूबाई कलई MA झाली कलई BA झाली भारताचा नकाशा महाराष्ट्राचा नकाशा वाकडे तिकडे उंदराच्या काना एवढे उलथे पालथे धेरे तवेर टाकून घेतले गुलथे पालथे काही काळे भांगार झाले काही कबरे बांडे काही फोड आलेले घेतले ताटात देवाचं नशीब असं फुटलं त्याला काहीच नाही झालं वरण नाही झाला भात नाही झाला भजन नाही झाले तुम्ही का गं आई रंगूबाई आई काय ठेवू त्या निवदर सासूबाई काय ठेवू आता काय ठेवते काहीच नाही झालं अजून घे गुळाचा खडा आता ती गुळाचा खडा घेते ती काल कर्णाचा अवतार आहे का ती एवढी उदार आहे आता गुळाचा खडा मग ती गुळाचा खडा घाती एवढा आणि कसं ठेवते बाय हो हा चांगल्या शिकल्यात मग असं नखंटवा करायचा असं नखंटवा करायचा निवदाला पूस त्या निवदाला पूस त्या निवदाला पूस बाई जरा कमी लाव देवाला हागवण लागले तर कोण दवाखान्यात ॲडमिट काय माणूस निर्लज्ज सरे आणि ते देव खात नाहीत म्हणून तर बरं आहे जर देवान नैवेद्य खाल्लं ना लोक पहिले त्याला कुलूप लावते मग जेवायला बसते ना आणि देवान नैवेद्य खाल्ला का उद्या सकाळी ऑफिसमध्ये कुपन घेऊन तयार आहे आमच्या घरात 3 दिवस नावली कुपनात माझ्याकडे दिनकर मोरे नावाचा विद्यार्थी होता देवपूजा कर सकाळी त्याला देवपूजा करायचा छंद होता त्याला पांडुरंगाची एवढी मूर्ती ती पोर त्याची खोड करायची पंढरपुरामध्ये पोर त्याची खोड करायची आणि खोड करायची का ते म्हणून महाराज पान हे पोर हे अमक्या तमक्या विण्या हे बे राम्या हे माध्या हे मला जाऊ दे त्याच्याकडून दिनकर त्यांच्याकडून आधी लागतो जाऊ त्यांच्याकडून आधी लागतो एवढं मला म्हणणार आणि हातात देव घेतला का ह्या हरामखोरला माझं नाव घेऊ ते नावच घेतो ह्यो भाडे याला नको म्हणतो ते नावच करतो तो ह्या नालायकाला म्हणजे गंध लावतोय देवाला आणि ह्यो नालायक आणि ह्यो भाड्या आणि ह्यो आता काय देवपूजा ही एकाला बायकोनी आग्रह केला महाराज म्हणजे देवपूजा केली पाहिजे आता ती बायको गेली बाहेर बाया बिचाऱ्या करतात
ती बायको म्हणली मला लय वेळच नाही, मी पाणी आणायला जाते म्हणे आणि तुम्ही देवपूजेला बसा. झालं देवपूजेला बसवायला कसं बळजबरीने. आणि जाता जाता बायको नुसती म्हणली अहो म्हणली इकडं दूध उतून बरं का, इकडं नुसतं लक्ष ठेवा. ते म्हणला बरोबर. इकडं तोंड करून घेतलं, ताटण लागला देवपूजा करायला. आता त्याच्याकडे गणपती होता, मारुती होता, आमची सगळी झाली पूजा कारण शेवटचा नंबर आला गणपतीचा. आता गणपती चांगला होता, गणपतीच भक्त होता चांगला. पाव 1.5 किलोचा गणपती, असा गुबगुबीत पितळाचा गणपती. पाजी घातलं आमकं तमकं काय हाय राम काहीतरी म्हणतात. काय दुर्दैव, ती मांजर नेमकं चढून त्या दुधावर गेली बाबा. आता गणपती पूजा करत राग फिर. आता मांजर काही शिकलेली हे का, ती काही उच्च शिक्षित होती मांजर याचं ऐकायला. तिनं जेव्हा दूध पाहिलं देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. तिनं जेव्हा त्याच्यात तोंड घातलं, आता हे देवपूजा टाकून तिकडं जाणं एवढा नास्तिक नव्हता. बरं दूध पेऊ द्यावं तर बायकोचा दाग तितका वैराग्य नव्हतं. मग ते आगात थिर गणपती फेकून मागा आगात थिर. देवाच्या पूजेने प्रदक्षिणा मुद्दा जाऊ तुम्हाला सांगितलं. ते चिंतनात काळ घालावं. तुकोबाराने आपल्याकरता नियम सांगितले. चिंतनात काळ घालावं, एकांतवासात चिंतन करावं आणि तुळशीच्या गंगेचं स्नान करावं, देवाचं पूजन करावं. देवाचं पूजनाची विधी तुम्हाला सांगितली, मांडणी करते सगळं सांगितलं तुम्हाला. एकांतवास सांगितला, स्नानाचं सांगितलं, पूजनाचं सांगितलं, चिंतनाचं सांगितलं. आता पुढच्या वेळी आलो तर आहाराचं सांगन. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या अभंगाच्या प्रथम चरणात थोडंसं चिंतन केलं. यात योग्य असेल ते माझ्या श्रीगुरूंचे माऊली ज्ञानोबा तुकोबारायांचे वेदशास्त्राचे आदरणीय आचरणीय त्याचं जरूर आचरण करा. न्यून वाटला असेल भर घाला, अधिक झाला असेल तर वजा करून टाका. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द कमी जास्त होतो. जरा माझं कीर्तन ऐकायला जरा थोडं लोकांना जड जातं, कारण का मारले फटकरी ते धरून. आणि लोकाला मग आता स्तुतीप्रिय झालीत लोक. नरकाला का जाणं आहे ना, पण स्तुत्या केल्या पाहिजे. कीर्तन करायला काय उद्योग नाही राहिले आणि ऐकणारे ते निर्लज्जच झालेत. पैसे खर्च करू स्तुती करणारे आणतात. अरे पांडुरंगाच्या पांडुरंगाच्या व्यासपीठावरून आपली कोणी स्तुती करू लागलं भाडे सगळे पैसा नष्ट होऊन जाते आपली. माझं नाव नको घेऊ, तुला नाव घ्यायचं तर खाली उतरून माईक लावून बोंबल कवर आहे. पांडुरंगाच्या व्यासपीठावरती जर कोणी आपली स्तुती करू लागला तर आपली तपश्चर्या भंग होती, आपलं पुण्य नष्ट होतं, संतांची प्रतारणा होती, पांडुरंगाचा अपमान होतो. पांडुरंगाच्या मंदिरात जसं तुम्ही मंदिरात गेलात, बाबांच्या समाधीपुढे जर तुम्ही कोणाचं दर्शन घेऊ लागलात तो बाबांचा अपमान असतो, पांडुरंगाची प्रतारणा असते. मंदिरात जसं कोणाचं दर्शन घ्यायचं नसतं, कारण त्यांच्यापेक्षा कोणी मोठं तिथं नसतं, बाहेर घ्यावं. तसं या व्यासपीठावरती पांडुरंगापेक्षा संतापेक्षा त्यांचं व्यासपीठ असतं. पण आता लोकांनी जर शिवाजी महाराजांची पावडी म्हणजे महाराजाला आपण मानित नाहीत का, ते व्यासपीठ वेगळं असतं, ती भाषा वेगळी असते, तो रस वेगळा असतो. हे व्यासपीठ वेगळं. इथं शांतरस असतो, इथं भक्तिप्रिय असते, हे पांडुरंगाचं असतं. आणि म्हणून इथं स्तुती करणं चुकीची गोष्ट बरं असणार. नरस्तुती आणि कथेचा विक्रा, कीर्ती मानवाची. बा झालं मला थकवा आला आणि वेळ पण संपलेला आहे. मुद्दा सांगायचा
आपल्याकरता सर्वांनी सर्व संतांनी नियमावली सांगितली ती तुम्हाला सांगितली. तुम्हाला वाटली योग्य तर घ्या, नाही वाटली तर माझी मला परत करून टाका. तुम्हाला वाटलं तर आचरण केलं तर भगवान तुम्हाला प्राप्त होईल, नाही केलं तर नाही ना. असो तो भान झाल्याशिवाय पुनश्य नाही. अजून थोडं राहिलं नाही का, थोडं राहिलं ते तर नाही केलं तर मग कसं होईल. आपल्याला कोण कीर्तनाला बोलेल मग. हरिभक्त पारायण गणेश महाराज घोडगे. आता एक शब्द नाही स्तुती केली, एक शब्द तर सांगावं लागेल. लोक सगळ्यांनी मला वाळीत टाकले, त्यामुळे मला धडकोनी फोन करणं आणि कीर्तनाला बोलणं म्हणजे आले कुठं पिढा आणतात मार्ग इथं शेव्या खातायच्या नको दिले करा म्हणतो. गणेश महाराज घोडके त्यांचं नियोजन आहे फार. अरे एवढं बोलावं त्याला व्यवहार म्हणतात. व्यवहाराला औपचारिक त्याला म्हणतात. ते 2 वाक्य त्याला व्यवहार म्हणतात. ते काय स्तुती थोडीच आहे. इथं त्याचे नियोजन त्याने केलं. धन्यवाद आहे. आजच्या कार्यक्रमात हरिभक्त पारायण शिवाजी महाराज कापडी मोठे उत्तम गाणारे आहेत. आमचे रामकृष्ण महाराज ते पण ते चांगले दोन्ही विद्यार्थी फार चांगले आहेत. भजन करणारे आहेत, नियमात राहणारे आहेत. चांगली गोष्ट आहे. आमचे मृदंगाचे तुझं नाव प्रत्येक वेळी विसरतो. बाजीराव महाराज वाघ आहेत का? वराड म्हटलं वाघ जंगलात कसं काय वाघ आलायचं. ते नेहमी माझ्या कार्यक्रमाला असतात. मस्त तुझं वाजव मला आवडते गो. मला असं वाजव छान आवडतं. नाही तर तो वरातीच्या पुढे ढोल वाजतोय का कुठं ताबूता पुढं वाजतोय त्याचं त्याला. आणि तुम्ही त्यांना दापायला तयार नाही. अरे अप्पा खोदाने कीर्तन उद्ध्वस्त केले. 4 माईक आणि ते टन याच्यामध्ये धडाधड. त्या लोकांना हे वाढव. आता ते बिचारे तेवढेच करता बसते. ते वाढव म्हणले का ते देतच वाढवून. त्यांना काय घे नाही. वाढव म्हणलं का वाढवलं. आणि यांचा होतो खेळ पण कीर्तनाचा जातो जीव. तू पण चांगला वाजवतो मस्त. तुझा हात फार गोड आहे. हा कर्जतचे आहेत का? मग कर्जतचे म्हणजे ओरिजिनलच माणसं आहेत. आपल्या नगर जिल्ह्यात 1 नंबरचा तालुका आहे कर्जत. परमार्थाच्या बाबतीत छान आहे सगळे. तुम्ही चांगले आहेत. श्रोते छान आहेत मस्त. माता भगिनी तुम्हाला सर्वांना धन्यवाद माझी मराठी ऐकून घेतल्याबद्दल. आणि बाकी उरले सुरले सगळे महाराज, मोहित महाराज, भागवत महाराज भरपूर येतात. आणि दुसरे आमचे ते दहीगावचे महाराज अण्णा त्यांचं एक नाव विसरूनच जातं. इतकं अवघड नाव काऊन ठेवलं होते हे महाराज. आता लय महाराज आहेत तिथं डझन भरी महाराज. त्यात लक्षात नाहीत म्हातारपणी. मला क्षमा करा. हा विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल फुली लिले कुरी वेळी वाकुरी उत्तरे नाही विचारिना अधिकार तुका म्हणे